नमस्कार मित्रांनो, तर आज तारीख आहे 1 मार्च 2026 आणि आज मी तुमच्यासमोर चार्ट, स्क्रीन, पॅटर्न्स वगैरे काहीच दाखवणार नाही बिकॉज मोस्ट प्रोबेबली उद्या म्हणजे 2 मार्चला मार्केट चान्सेस आहेत की गॅपडाऊन ओपन होऊ शकतं बिकॉज इंटरनॅशनल लेवलला ज्या काही सिच्युएशन चालल्यात मी तुम्हाला एक्सप्लेन करत नाही. त्याच्यामुळे आता फ्रस्ट्रेशन एकाच गोष्टीचं आहे की या सगळ्या सिच्युएशनमध्ये तुमच्या आमच्यासारखा एखादा सामान्य ट्रेडर एवढा भरडला जातो, हेच शब्द वापरेन मी. बिकॉज विचार करा, एखाद्या व्यक्तीने जर मागच्या 5-6 महिन्यापासून एखाद्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट केले असतील पैसे आणि आता तो म्हणजे मार्केट मागच्या काही दिवसापासून एकदम फ्लॅट आहे, ऑल टाइम हाय तोडत नाहीये, वर जात नाहीये. अशा सिच्युएशनमध्ये स्टॉकमध्ये होल्ड ठेवणं, स्टॉक तर तिथल्या तिथंच आहे, वर पण नाही खाली पण नाही. आणि आता परत एकदा अशी सिच्युएशन, वॉर काइंड ऑफ सिच्युएशन, जिथं मार्केट जर खाली गेलं तर तो स्टॉक परत खाली जाणार. मग अजून किती वर्ष थांबायचे स्टॉकमध्ये? आणि त्याचबरोबर अजून बरेच सारे लोक आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल फ्युचर अँड ऑप्शनमध्ये ओव्हरनाईट ट्रेडिंग करणारे पण कार्यकर्ते असतात. ओव्हरनाईट ट्रेडिंग म्हणजे काय? फ्रायडेला ट्रेड घ्यायचा निफ्टीमध्ये, कॉल किंवा पुट ऑप्शन, एखादा व्ह्यू ठेवायचा की निफ्टी गॅप अप होईल का गॅप डाऊन होईल आणि सोमवारी तो एक्झिट करायचा. असं म्हणजे एक दिवस जर तुम्ही ट्रेड ऑप्शन मधला होल्ड केला तर त्याला ओव्हरनाईट ट्रेडिंग म्हणतात. आता विचार करा, एखाद्या व्यक्तीने जर फ्रायडेला कॉल साईडचा ट्रेड घेतला असेल तर तो मंडेला ॲप तरी ओपन करेल का आता उद्या? म्हणजे एवढा मोठा जर गॅप डाऊन होत असेल किंवा जो काही गॅप डाऊन होत असेल तर विचार करा, ऑब्व्हियसली लॉस होणार. एक तर त्याकडे 2 चान्स असतात, एक तर तो ट्रेड होल्ड करणं, ते म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आहे त्याच्यात एक्झिट करणं, जो काही लॉस आहे त्याचा, जे की आपल्या मनाला करूसं वाटत नाही, कारण आपलं प्रेडिक्शन असतं, सगळं बघितलेलं असतं, न्यूज नाही काय नाही, चला ट्रेड घेऊ, आणि शनिवार रविवारी कुठेतरी बॉम्ब पडला. तर अशा सिच्युएशनमध्ये काय करणार? तर माझं जेन्युअन सजेशन हे असेल तुमच्या लोकांना, जे काय मी ट्रेड केलंय मागच्या 5 वर्षापासून, मला असं वाटतं की जर तुम्ही या महिन्यात 2026 ज्या मार्चमध्ये जर ट्रेड करत असाल, स्पेशली बजेट नंतर, तर तुम्ही प्लीज तुमच्या ज्या पोझिशन आहेत एकतर कमी करा. तुम्ही लॉंग टर्ममध्ये शिफ्ट व्हा, ऑप्शन ट्रेडिंग करू नका. जर करत असाल तरी तुमचं रिस्क मॅनेजमेंट एकदम खतरनाक पाहिजे, तर मी तर सजेस्ट करेन नका करू. मागच्या काही दिवसाचे जर चार्ट पॅटर्न आपण बघितले, स्पेशली मी तुम्हाला एक्सप्लेन करताना पण सांगितले, एकदम म्हणजे अननॅचरल बिहेवियर आहे. कधी कधी मार्केट फ्लॅट ओपन होतं, कधी मार्केट गॅप अप होतंय, गॅप डाऊन होतंय. आणि नॉर्मली ज्या सिच्युएशन असतात, गॅप अप झालं तर कसं होतं, हायर हायचं क्रिएशन होईल, किंवा नाही झालं तर मार्केट फॉल होईल. बट तसं काही नाहीये, गॅप अप होणार, सडन स्पाइक, सडन फॉल, त्यानंतर साईडवेज. आता अशा मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडर कुठं ट्रेड करणार? ट्रेड करणं एकदम अशक्य. आणि गॅप डाऊनला पण सेम सिच्युएशन तुम्हाला बघायला भेटतं. तर अशा वेळेस काय होतं, इव्हन तुम्ही ब्रेक इव्हन म्हणजे काय, प्रॉफिट पण नाही, लॉस पण नाही, बट अशा सिच्युएशनमध्ये स्टील तुमचं ब्रोकरेज तर रोजचं जात आहे. एक ट्रेड घ्यायला 50 रुपये, विकायला 50 रुपये. जर तुम्ही एक ट्रेड जरी केला ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट करू नका, लॉस करू नका, तुमचे 100 रुपये जाणार आहेत. रोजचे 100 रुपये जर गेले तर महिन्याचे जवळजवळ 3,000 रुपये जातात. या 3,000 रुपयाची जर तुम्ही SIP केली तर कुठं पण परवडेल असं मला तरी वाटते. 30 दिवस मार्केट चालू नसतं, 22 दिवस असतं, बट तुम्ही रोज एक ट्रेड करणार नाही, एकपेक्षा जास्त ट्रेड कराल. बट मला अजून दुसरी गोष्ट एक सांगायची, ते म्हणजे जे आत्ता नवीन आलेले ट्रेडर आहेत, म्हणजे स्पेशली मागच्या 1-2 वर्षामध्ये, स्पेशली जास्त हे जे ट्रेडर आहेत ना, ते रीलचा कंटेंट कन्झ्युम करून आलेले आहेत, ज्यांना असं वाटतं की स्टॉक मार्केट खूप इझी आहे. बट मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, किती AI आले, म्हणजे किती ऑटोमेशन आलं, तरी पण स्टॉक मार्केटला रिप्लेस करू शकत नाही. तसंच तुम्ही एखादा क्लास घेतला, त्या क्लासमध्ये एक स्पेसिफिक स्ट्रॅटेजी तुम्हाला शिकवली, तरी पण ती स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही यूज करू शकत नाही, किंवा ती तुम्हाला प्रॉफिटेबल नसू शकते. कारण याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देतो. समजा 2 माणसं आहेत, याच्यामध्ये एकाचा स्वभाव वेगळा आहे, एकाचा स्वभाव वेगळा आहे. आता हा याच्या स्वभावाप्रमाणे याची कामं नीट करतो, याचा स्वभाव दुसरा आहे, याच्या स्वभावाप्रमाणे याची कामं नीट करतो. दोघांमध्ये वेगवेगळे ॲबिलिटी आहेत. एकामध्ये ॲबिलिटी काय आहे की तो फास्ट पळतो आणि जिम वगैरे करतो, आणि दुसऱ्यामध्ये ॲबिलिटी काय आहे की तो त्याच्या ब्रेनचा वापर खूप करतो. तर विचार करा, जर ह्याला हे शिकवलं की तू ब्रेनचा वापर कर, आणि ह्याला शिकवलं की तू आता पळायचं, जिम वगैरे करायची, तर हे करतील का? नाही करणार. थोडे दिवस ट्राय करतील पण नाही करू शकत. तसंच आहे, जर 2 स्ट्रॅटेजी असतील, प्रत्येक माणूस वेगळा असतो. तुम्ही अजून पण बघितलं असेल की जे जुने लोक आहेत ना, ते अजून पण स्ट्रॅटेजी वगैरे फॉलो करत नाही. जुने म्हणजे म्हातारे लोक, ते नाही का एकदम HNI वाले लोक, ती काय करतात, एखादा स्टॉक बघणार, फंडामेंटल अनालिसिस करतात. तुम्ही न्यूज चॅनलवरती बघत असाल, सकाळ सकाळ फंडामेंटल अनालिसिस चालू असतं. ते काही येडे म्हणून करतात का फंडामेंटल अनालिसिस? नाही, ती त्यांची स्ट्रॅटेजी, तो त्यांचा वे ट्रेडिंग करायचा. बट सध्या एवढी हाईप झाली की वेगवेगळे इंडिकेटर, प्राइस ॲक्शनचा बस बनवून ठेवलाय. त्यानंतर SMC, स्मार्ट मनी कन्सेप्ट, त्यानंतर अजून काय काय आले मी विसरलो आता ते. ह्या
हे का बनवलंय लोकांनी? बिकॉज त्याचा तुम्हाला कोर्स सेल करायचा आहे, ना की तुम्हाला त्याच्यामध्ये त्यांना शिकवायचं काय इंटेन्शन आहे. बाकी मी फक्त या लोकांसाठी एवढंच सांगेन की जर तुम्ही 1-2 वर्षापासून ट्रेड करत असाल ना, तर मिनिमम तुम्हाला 3 वर्ष जातील जे शिकायला ऑप्शन ट्रेडिंग काय आहे, तुम्हाला चार्ट बघायला. आणि असं पण एक गोष्ट नाही की 100 चार्ट जर तुम्ही बघितले तर 100 चार्ट बघितल्यानंतर 101 चार्ट परत पहिल्या चार्ट सारखा असेल, नाही. मागच्या किती पण डेटा काढा, प्रत्येक चार्ट वेगवेगळेच आहेत. त्यामुळे कसं तुम्ही शिकाल? तर याच्यामध्ये एकच गोष्ट अंडरस्टँडिंग करण्यासाठी आहे, ती म्हणजे कसं सांगू तुम्हाला, एखाद्या प्रोसेसचा फ्लो कसा असतो की स्टार्ट, त्यानंतर मध्ये काय होतंय, त्यानंतर एंड, असं म्हणजे काय म्हणतात त्याला, चार्ट फ्लो काइंड ऑफ असतं ना, असं तसंच. हां, तसंच स्टॉक मार्केटचा पण एक चार्ट फ्लो आहे. प्राइस ॲक्शन जे आहेत ना ते रिपीट होतात, बट त्या वेगवेगळ्या फॉर्ममध्ये होतात. आता फॉर एक्झाम्पल आता आता हा हात आहे, ठीक आहे. याच्यामध्ये इथं असं आलं, हा सपोर्ट आहे, हा सपोर्ट घेऊन असं वर गेलं, ठीक आहे. ही एक प्राइस ॲक्शन झाली. तुम्हाला एक कळलं की ही प्राइस ॲक्शन आहे. दुसरी प्राइस ॲक्शन काय करू शकते, इथं येऊन हा जो सपोर्ट आहे ना, ही जी लाईन आहे ना, याला थोडंसं खाली क्रॉस करून परत एकदा वर जाऊ शकते. तर आता ह्या 2 प्राइस ॲक्शन आहेत. 2 प्राइस ॲक्शन मध्ये काय झालं, एकदा सपोर्ट घेऊन वर गेलं, दुसरी जी प्राइस ॲक्शन होती सपोर्ट ब्रेक करून वर गेलं. आता ज्यावेळेस पहिली सिच्युएशन येते त्यावेळेस आपण डोकं लावतो की अरे यार सपोर्ट घेऊन वर गेलं, चला आता पण सपोर्ट वर आलं की बाय करायचं. आता या सपोर्ट वर आलं, तुम्ही बाय केलं, स्टॉप लॉस सपोर्टच्या एकदम खाली राहला. पण यावेळेस काय झालं, तुमचा सपोर्ट ब्रेक केला, स्टॉप लॉस हिट केला आणि वर गेला. अशा सिच्युएशन मध्ये आपण काय इमॅजिन करतो, अरे यार फालतू आहे मार्केट वगैरे, आपण सोडून देऊ. पण असं नसतं. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रोबॅबिलिटीचा सगळा गेम आहे. तुम्हाला काय करायचंय, हे जे सपोर्ट घेऊन किती वेळा वर गेलंय आणि सपोर्ट तोडून किती वेळा वर गेलंय याचं पूर्ण हे काढायचंय. म्हणजे 1 ते 100 वेळा किती वेळा सपोर्ट घेतलाय, किती वेळा तोडलंय. हे काढल्यानंतर अजून एवढंच नाही की किती वेळा, आता तुम्ही म्हणाल की 50 वेळा सपोर्ट घेतलाय आणि 50 वेळा सपोर्ट तोडलाय, ही गोष्ट वेगळी आहे, तरी पण तुम्ही लॉसमध्ये राहू शकता. याच्यापासून दुसरी गोष्ट जी तुम्हाला वाचू शकते ना, ती आहे तुमचं रिस्क मॅनेजमेंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल या सपोर्ट घेऊन ज्यावेळेस वर जातं त्यावेळेस एवढूसा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही जर इथपर्यंत टार्गेट घेत असाल, तुमचं रिस्क मॅनेजमेंट चांगलं आहे. बट याच्यामध्ये जर सपोर्टला ब्रेक केल्यानंतर इथं तुमचा स्टॉप लॉस एवढ्या खाली आहे आणि टार्गेट इथं जवळ आहे, सो तुमचं रिस्क मॅनेजमेंट एकदम खराब आहे. आता मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करतो बिकॉज चार्टवर मी आता दाखवत नाहीये. बट एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये येत असाल नवीन किंवा ट्रेड करत असाल, कृपया करून ऑप्शन ट्रेडिंग करू नका. तुमच्या मित्रांनी निफ्टीमध्ये 500 रुपये कमवले, तुम्हाला दाखवले, तुम्ही ते इन्फ्लुएन्स होऊन करणार. हे स्टॉक मार्केट आहे मित्रांनो, हे कुठला जॉब वगैरे नाहीये. आणि याच्यामुळेच 92% ट्रेडर लॉसमध्ये आहेत. मे बी हा आकडा वाढू शकतो, बट सध्याच्या परिस्थितीमध्ये मी बघितलंय बरेच सारे ट्रेडर मार्केटमधून निघून गेलेत. कारण ऑब्व्हियस रिझन आहे, एकतर सेबीनी काय केले, तुमचं ब्रोकरेज वाढवलंय, STT वाढवलाय, ज्याच्यामुळे टॅक्स खूप जातो. तुम्हाला एक ट्रेड करायचं असेल तरी तुम्हाला 100 रुपये लागतात. आधी ते फक्त मला असं वाटतं की 20, 40, 60, 70 रुपये लागत होते, आता 100 लागतात. बट अशा सिच्युएशनमध्ये एकच गोष्ट, ती म्हणजे एकतर तुम्ही मिड टर्म किंवा लॉंग टर्मवरती शिफ्ट व्हा. आणि सध्याची जी महिना चालू आहे मार्च म्हणजे फेब्रुवारी नंतरचा, त्याचबरोबर आता इंटरनॅशनली पण बऱ्याच गोष्टी चालू आहेत. तर अशा सिच्युएशनमध्ये ऑप्शन ट्रेडिंग अवॉइड करा. जर नसेल अवॉइड करायची, तुम्ही एक चांगलं ट्रेड करत असाल तर तुमची रिस्क मॅनेजमेंट चांगली करा किंवा पोझिशन सायझिंग कमी करा, असंच मला फक्त सांगायचं आहे. बाकी बघूया आपण उद्या मार्केटमध्ये काय होतंय ते पण मी तुम्हाला बिना चार्टचं सांगायचा प्रयत्न करेन जेवढं शक्य होतंय तेवढं. बट तुमचा माइंडसेट असा ठेवा, प्रोबॅबिलिटीचा गेम आहे सगळा. जेवढे जास्त प्रोबॅबिलिटी तुमच्याकडे येतील तेवढे जास्त चांगलं. ठीक आहे, भेटूया उद्या.